नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका या भरती संबंधी खूप जास्त प्रश्न, खूप जास्त मेसेज असतील, कॉल असतील, हे वारंवार येत आहेत. आणि बऱ्याचशा आपल्या विद्यार्थी मित्रांचा एकच प्रश्न आहे की सर, नेमकं पेपर कधी होणार आहे, त्याचबरोबर जो पेपर झालेला आहे सरळ सेवा भरतीचा त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे अंतर्गत भरती कधी होणार आहे. येथे लक्षामध्ये हे बरेचसे प्रश्न आहेत, त्यावर आपण बरेचसे व्हिडिओ बनवले देखील आहेत. त्याचबरोबर अंतर्गत भरती कधी येऊ शकते, किती पदांची जाहिरात येऊ शकते, याबद्दल देखील आपण व्हिडिओ बनवला आहे. अशाच वेगवेगळे जे तुमचे प्रश्न आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न होता बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा की सर, नेमकं कागदपत्र कोणती लागणार आहेत. आता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्याला विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं यावेळेस जर आपण कागदपत्र काढून ठेवले तर ज्यावेळेस अचानक ऍड येईल, जाहिरात येईल, त्यावेळेस आपली धावपळ होणार नाही. कारण की बऱ्याच वेळा कागदपत्र मिळण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि तोपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत ही संपून जाते. त्यामुळे आता जो वेळ आहे आपल्याकडे, तर आपण या वेळेमध्ये काय करू शकतो, ही कागदपत्र काढून ठेवू शकतो. मी दोन्ही पद्धतीने सांगणार आहे, म्हणजे सरळ सेवा भरतीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत, त्याचबरोबर अंतर्गत भरतीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत. आणि लक्षात घ्या, जेही विद्यार्थी मित्र या व्हिडिओ खाली कमेंट करतील की सर कोणकोणता फॉर्म भरू शकतो, त्याबद्दल मी आधीच सांगू इच्छितो की यावर डिटेल व्हिडिओ उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आढळून येईल की नेमकं सरळ सेवेचा फॉर्म कोण भरू शकतं, त्याचबरोबर कोणत्या आपल्या विद्यार्थी भगिनी या अंतर्गत भरतीचा फॉर्म भरू शकतात, हे डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. चला तर आजचा हा व्हिडिओ आहे, यामध्ये प्रामुख्याने आपण कशाबद्दल बोलणार आहोत, कागदपत्रांबद्दल बोलणार आहोत, कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहेत. चलो तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचं जी अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका यामध्ये प्रामुख्याने ही भरती दोन पद्धतीने होते. एक तर आहे सरळ सेवा आणि दुसरी काय विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत भरती. येते लक्षामध्ये. आता आपण काय करूयात, एक एक भरतीबद्दल बोलूयात, कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत, त्यानंतर काय काय. पहिला आपण बघूयात सरळ सेवा. सरळ सेवा मार्फत जी भरती होते विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. कोण फॉर्म भरू शकतं, काय पात्रता आहे, वयोमर्यादा काय, तर हे आपण या ठिकाणी आता परत बघणार नाहीयेत. प्रामुख्याने फक्त कागदपत्र. एक नंबर जर आपण बघितलं, महत्वाचं तुमचं 10वीचं मार्कशीट असेल, 12वीचं मार्कशीट असेल आणि त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पदवी प्रमाणपत्र असेल, हे तुम्हाला आवश्यक आहे. 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, त्यानंतर तुमचं पदवी ग्रॅज्युएशन ज्या पण फील्डमध्ये झालं असेल, ज्या पण क्षेत्रामध्ये झालं असेल, ते मार्कशीट तुम्हाला काय या ठिकाणी, ते गुणपत्रक या ठिकाणी आपल्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, आपण राखीव प्रवर्गामध्ये येत असेल, येथे लक्षामध्ये जर आपण रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असेल, तर सर्वात महत्त्वाचं आपल्याकडे काय असणं आवश्यक आहे, जात प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं नॉन क्रिमिलेअर हे सर्टिफिकेट या ठिकाणी कुणाकुणासाठी आवश्यक आहे ते पण तुम्ही समजून घ्या एकदा. नॉन क्रिमिलेअर हे प्रामुख्याने जे पण NT मध्ये येतात, NTA मध्ये असेल, BNTC, VJNT यामध्ये असतील, त्याचबरोबर तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने OBC मध्ये असाल किंवा SBC मध्ये असाल, तर या सर्वांसाठी काय नॉन क्रिमिलेअर आवश्यक आहे. फक्त तुम्ही SC ST मध्ये असाल तर नॉन क्रिमिलेअरची आवश्यकता नाही. हे सुद्धा महत्त्वाचं काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आपण कोणत्या भरतीबद्दल बघतोय, परत एकदा बघा, सरळ सेवा भरतीबद्दल हे सर्व माहिती बघतोय. त्यानंतर आहे महत्त्वाचं म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट, ज्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, रहिवासी प्रमाणपत्र. आता बऱ्याच ठिकाणी एज, डोमेसाइल, नॅशनॅलिटी हे एकत्र मिळतं. येते लक्षामध्ये, एकत्रच तुम्हाला एक दाखला मिळतो, ज्यामध्ये एज असेल, डोमेसाइल असेल आणि नॅशनॅलिटी असेल. काही ठिकाणी तुम्ही डोमेसाइल सेपरेट देखील मिळतं. प्रामुख्याने आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, डोमेसाइल आपल्याकडे असणं खूप जास्त आवश्यक आहे. काय, डोमेसाइल सर्टिफिकेट या ठिकाणी खूप जास्त आवश्यक आहे. महत्त्वाचं सर्वांनी काय करायचंय, लक्षात घ्यायचं आहे. आता ज्या पण आपल्या विद्यार्थी मैत्रिणी असतील, म्हणजे ज्या पण परीक्षा देणार आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका, यांचं जर विद्यार्थी मित्रांनो लग्नानंतर नाव बदललेलं असेल, लक्षात घ्या मी काय सांगतोय, जर लग्नानंतर नाव बदललेलं असेल तर प्रामुख्याने कोणती गोष्ट लक्षात घ्यायची आहे, त्यासाठी तुम्हाला एक विद्यार्थी मित्रांनो गॅझेट बनवावं लागेल. येथे लक्षामध्ये गॅझेट बनवावं लागणार आहे. कधी, जर नावामध्ये बदल असेल तर, नावामध्ये बदल असेल तर
हे महत्वाचं काय करायचं सर्वांनी लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही बॉन्ड स्टॅम्प पेपर चालणार नाही किंवा नोटरी सुद्धा चालणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल, गॅझेट बनवून घ्यावं लागेल. नावामध्ये जो पण बदल असेल त्या संबंधी या ठिकाणी काय पाहिजे, तुमच्याकडे व्यवस्थित पुरावा असणं आवश्यक आहे. म्हणून सांगतो परत एकदा, ज्यांचं पण लग्नानंतर नाव वगैरे बदललं असेल आणि त्यांना अंगणवाडी पर्यवेक्षिकाचा फॉर्म भरायचा असेल, या सर्व महिलांसाठी महत्वाचं काय आहे, हे गॅझेट महत्वाचं आहे. नाव बदललं असेल तर गॅझेट आवश्यक आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट सुद्धा काय आवश्यक आहे. आता हे झालं बरं का, ईडब्ल्यूएस झालं, कास्ट सर्टिफिकेट झालं, नॉन क्रिमिनल झालं. हे सर्वांनी कसं काय करायचं लक्षात ठेवायचं, आपण ज्या ज्या कॅटेगरी मध्ये येतो येते लक्षामध्ये, त्यानुसार हे सर्व कागदपत्र लागतात. जर कुणी जनरल कॅटेगरीमध्ये असेल, ओपन प्रवर्गातून फॉर्म भरत असेल तर या कागदपत्रांची आवश्यकता नाही. परंतु आपण कोणत्या प्रवर्गातून येतो, कोणत्या कॅटेगरीमधून आपण फॉर्म भरतोय, त्यावेळेस या गोष्टी तुम्हाला काय करणं, लक्षात घेणं महत्वाचं आहे. क्लिअर आहे सर्वांना, एवढं फक्त सर्वांनी लक्षात ठेवायचंय. आता हे कोणत्या भरतीबद्दल सांगतोय मी, सरळ सेवा भरती सांगतोय. परत एकदा लक्षात ठेवा, सरळ सेवेतून ज्या पण आपल्या महिला फॉर्म भरणार आहेत त्या सर्वांसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत. एक तर 10वी 12वी पदवी तुमचं हे मार्कशीट आवश्यक आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे जर तुम्ही राखीव मध्ये येत असाल. त्यानंतर तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय, महत्वाचं म्हणजे नॉन क्रिमिनल आवश्यक आहे, परंतु कुणासाठी, NT OBC आणि SBC यांच्यासाठीच आवश्यक आहे. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे आपला जो रहिवासी प्रमाणपत्र असतं ते सुद्धा आवश्यक आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर नावामध्ये बदल असेल, लग्नानंतर नाव वगैरे बदल असेल, काही कारणास्तव नाव बदललेलं असेल तर त्यांना काय करावं लागेल, हे गॅझेट करावं लागणार आहे. हे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे नोटरी चालणार नाही किंवा स्टॅम्प पेपरवर सुद्धा चालणार नाही, लक्षात ठेवायचंय. आणि आता बघा, सध्या एप्रिल महिना चालू आहे, बरोबर आहे. नवीन फायनान्शियल इयर किंवा नवीन आपलं वर्ष सुरू झालेलं आहे. क्लिअर आहे सर्वांना. आणि नवीन वर्षातील बहुतेक जे पण डॉक्युमेंट लागतात 31 मार्च नंतरच्या आवश्यक असतात. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, आता हे सर्व कागदपत्र काढून ठेवा. परीक्षेच्या वेळेस अचानक फॉर्म सुटल्यानंतर राहिलेल्या वेळेमध्ये सर्व कागदपत्रे काय आहेत, व्यवस्थित लवकर मिळतील नाही मिळतील असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतोय, हे सर्व कागदपत्र सरळ सेवा भरतीसाठी जे पण तयारी करतात यांच्याकडे आवश्यक आहे. हे मी का सांगतोय, आता बरेच जण कमेंट करतील की सर फॉर्म कधी येणार आहे, कोर्टात केस चालू आहे, आधीचा निकाल कधी लागणार आहे, फॉर्म सुटले का, फॉर्म सुटणार आहेत का, जून मध्ये येणार आहे, जुलै मध्ये येणार आहे. हे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना आहेत. परंतु माझं इतकंच म्हणणं आहे, अचानक जर जाहिरात आली तर तुम्ही राहिलेल्या वेळेमध्ये हे करू शकणार आहेत का, येते लक्षामध्ये. ज्याप्रमाणे आपण राहिलेल्या वेळेमध्ये अभ्यास पण करू शकणार नाही, अचानक जाहिरात आली आणि आपण त्यावेळी जर जागे झालो तर तुम्ही काय करणार, अभ्यास बघणार की तुम्ही, महत्वाचं म्हणजे हे डॉक्युमेंट शोधत बसणार. त्यामुळे आता आहे ना वेळ, डॉक्युमेंट्स वाया जाणार आहेत का, आपले वाया जाणार नाहीत. त्यामुळे हे डॉक्युमेंट्स काय करायचे, सर्वांसाठी महत्वाचं आहे, हे डॉक्युमेंट आधी बनवायला टाका. हे डॉक्युमेंट तयार ठेवा. म्हणजे आपल्या मागचा फॉर्म आला, म्हणजे जाहिरात आली, फॉर्म भरायचा आणि आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. बरेचसे विद्यार्थी मित्र हुशार असतात, होतकरू असतात, ते पोस्ट निघू शकत असते त्यांची, परंतु काय होतं, या असल्या गोष्टींमुळे त्यांची बऱ्याच वेळा पोस्ट हुकलेली आहे, हे लक्षात ठेवायचंय. त्यामुळे आधी जे काम आहेत जे आपण आता करू शकतो, फॉर्म सुटण्याचा आणि डॉक्युमेंट्स काढण्याचा काही संबंध आहे का, नाहीये. मग डॉक्युमेंट तुम्ही सर्व तयार ठेवा ना तुमचे. सध्या डॉक्युमेंट्स तयार ठेवा, फॉर्म येतील, फॉर्म भरायचा, अभ्यासाला आपली सुरुवात करायची. त्यानंतर जर तुम्ही डॉक्युमेंट्स, फॉर्म जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करायची आणि त्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट शोधत बसले तर काय होणार आहे, अभ्यासाचा वेळ तुम्हाला चक्रा मारण्यात जाणार. आता हे डॉक्युमेंट राहिलं, ते डॉक्युमेंट राहिलं. त्यामुळे परत सांगतोय, डॉक्युमेंट्स आपले सर्व तयार ठेवा. आलं लक्षामध्ये. हे सर्व डॉक्युमेंट जे होते हे कुणासाठी सांगितलेत मी, सरळ सेवा भरती मधून जे तयारी करतायत यांच्यासाठी. आता आपण बघूयात अंतर्गत भरती. अंतर्गत भरती या भरतीबद्दल परत एकदा थोडक्यात सांगतो. ज्याही आपल्या महिला किंवा ज्या फॉर्म भरू इच्छितात, येते लक्षामध्ये, कोण भरू शकतं अंतर्गत भरतीचा फॉर्म. प्रामुख्याने दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. एक म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत ज्यांना 10 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून काय आहे, अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, त्याच महिला काय करू शकतात, अंतर्गत भरती, अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीमधून फॉर्म भरू शकतात. परत एकदा लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, यासाठी वय मर्यादा किती आहे, 45 वर्ष आहे. आणि हे पण मी सांगतो, या ठिकाणी स्टार करतो. का स्टार करतोय, आज मी ज्या दिवशी एप्रिल मध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्या दिवसापर्यंत काय 45 वर्ष, उद्या
जर वयोमर्यादा वाढवली, 55 वर्ष केली, कोर्टात केस चालू आहे, त्यामध्ये जर वयोमर्यादा वाढली तर ती नंतर गोष्ट, त्यावेळेस आपण अपडेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. परंतु सध्या आता मी जो व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत किती आहे तुमची वयोमर्यादा? 45 वर्ष आहे, हे लक्षात ठेवा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, त्या सर्व महिलांनी ज्या अंतर्गत भरतीमधून फॉर्म भरू इच्छिता, त्या भरतीची तयारी करतायत, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून आहेत, तुम्ही त्याच जिल्ह्यामध्ये काय करू शकता? फॉर्म भरू शकता. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अंगणवाडी सेविका आहेत त्याच जिल्ह्यामध्ये काय करू शकता? अंगणवाडी पर्यवेक्षकाचा फॉर्म भरू शकतात. हे महत्वाचं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. पुढे आता यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत परत सांगतो पहिल्यापासून. एक म्हणजे आपलं जे पदवीचं प्रमाणपत्र आहे ते सर्वांनी तयार ठेवायचं आहे. ते तर मग बघा 10वी 12वी पदवी ग्रॅज्युएट हे सर्व कागदपत्र आपल्याकडे तयार असतात. महत्वाचे कागदपत्र कोणते आहेत जे तुमच्याकडे नसतील तर जे तुम्हाला आवश्यक आहेत ते, दुसरं म्हणजे या ठिकाणी जर नावात बदल असेल, परत एकदा नावात बदल असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? गॅझेट असणं आवश्यक आहे. तुम्ही आधी तुमचे वेगळे डॉक्युमेंट्स असतील, लग्नानंतर नाव बदललं असेल, तुम्हाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पण आहे, परंतु जर तुम्ही नाव बदललं असेल, काही डॉक्युमेंट माहेरच्या नावाचे असतील, काही सासरच्या नावाचे असतील, तर तुम्हाला हे गॅझेट असणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. गॅझेट आवश्यक आहे. परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणाल नोटरी आहे माझ्याकडे, स्टॅम्प पेपरवर आहे, त्याला काही अर्थ नाही. गॅझेट काय तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. हे आलं लक्षात. त्यानंतर महत्वाचं म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवायचंय, तुमच्याकडे वयाचा दाखला, वयाचा पुरावा म्हणून एज डोमेसाईल जे मी सांगितलं ना, ते डॉक्युमेंट असणं अतिशय महत्वाचं आहे. वयाचा दाखला. आता वयाचा दाखला यासाठी तुम्ही कोणकोणतं डॉक्युमेंट विद्यार्थी मित्रांनो देऊ शकता? सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं बर्थ सर्टिफिकेट असेल, किंवा आपलं जे 10वी 12वीचं मार्कशीट असेल, ज्याला आपण सर्टिफिकेट असतं ना त्यावर आपली बर्थ डेट असते, किंवा जर तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल, काय असेल? शाळा सोडल्याचा दाखला, त्यावर देखील काय असतं? तुमची बर्थ डेट असते, ते देखील या ठिकाणी चालणार आहे. हे काय करायचं सर्वांनी? महत्वाचं लक्षात ठेवायचंय. कुणासाठी सांगतोय मी हे? परत एकदा लक्षात ठेवा, अंतर्गत भरती, अंगणवाडी पर्यवेक्षका अंतर्गत भरतीसाठी ज्या महिला तयारी करतायत त्यांच्यासाठी एक म्हणजे पदवी प्रमाणपत्र, म्हणजेच तुम्ही 10वी 12वी पदवी सर्व प्रमाणपत्र असतील ते रेडी ठेवा. याचं काय एवढं टेन्शन नाही. महत्वाचं काय आहे? हे जे तुमचं नावात बदल असेल हे डॉक्युमेंट काय आहे? अतिशय महत्वाचं आहे. क्लिअर सर्वांना? नसेल तर आत्ताच काढून घ्या, म्हणजेच अचानक फॉर्म आला, म्हणजे अचानक जाहिरात आली, फॉर्म भरायला अडचण नको. लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, अंतर्गत भरतीची जाहिरात 4-4 5-5 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त वेळेनंतर येते, आणि ही जी संधी आहे सुवर्ण संधी आहे. का? या ठिकाणी सरळ सांगतो, कॉम्पिटिशन कमी असणार आहे, कारण की तुम्हाला महत्वाचं कोण फॉर्म भरू शकतो? ज्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे अंगणवाडी सेविकेचा, त्याच फॉर्म भरू शकतात. म्हणून फक्त कागदपत्र नाहीत, फक्त काय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे कागदपत्र नाहीत म्हणून जर तुमचा फॉर्म भरायचा राहत असेल तर हे काय होईल? चुकीचं होईल. म्हणून सर्वांनी काय करायचंय? महत्वाचं लक्षात ठेवायचंय, आपले जे पण डॉक्युमेंट्स आहेत तयार ठेवायचे आहेत. त्यानंतर जर बघितलं, तुमची जी जॉईनिंग डेट असेल, तुम्ही ज्यावेळेस पण जॉईनिंग डेट जॉईन केलं असेल अंगणवाडी सेविका म्हणून, तर ते तुम्हाला त्या संबंधी काहीतरी डॉक्युमेंट्स मिळाले असतील, ते डॉक्युमेंट ठेवा. त्याचबरोबर तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, म्हणजे जॉईनिंग डेटवरच असेल की तुम्ही या दिवसापासून आहेत जॉईनिंग, ते तुम्हाला चालणार आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणून, कारण की तुम्हाला हे पण दाखवायचं की 10 वर्ष मला काय अनुभव आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स अतिशय महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. लक्षात ठेवा. हे कुणासाठी? अंतर्गत भरतीसाठी प्रामुख्याने लक्षात ठेवायचंय. आणि सरळ सेवा भरती, तर हे सर्व डॉक्युमेंट महत्वाचे आहेत. आता या सरळ सेवा भरतीमध्ये अजून कोणकोणते डॉक्युमेंट लागतील? जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो स्पोर्ट्स कोटामधून आरक्षण घ्यायचं असेल तर ते जे पण डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला तयार असलं पाहिजे. काही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त याच्यातून काय आरक्षण घेतात तर त्या संबंधीचे सुद्धा तुमचे कागदपत्र असणं आवश्यक आहे. हे सर्वांनी काय करायचंय? लक्षात घ्यायचंय. अतिशय महत्वाचं आहे. क्लिअर आहे सर्वांना? सरळ सेवा भरतीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, अंतर्गत भरतीसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात, हे महत्वाचं काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे. अंतर्गत भरतीसाठी कमी डॉक्युमेंट्स लागतात, त्यामध्ये खूप जास्त डॉक्युमेंटची आवश्यकता नाही, परंतु जे आहेत हे तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या. प्रामुख्याने नावात बदल असेल तर गॅझेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. बाकीचे डॉक्युमेंट जे मी सांगितले ते सुद्धा तयार असणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही अचानक जरी जाहिरात आली तरी फॉर्म भरणं तुम्हाला शक्य होईल. आले लक्षात? तर हा व्हिडिओ प्रामुख्याने कशाबद्दल होता? कागदपत्र आपल्याला कोणती आवश्यक आहेत, कोणती कागदपत्र लागतील की आपण फॉर्म भरू शकतो. ऐन वेळेस कागदपत्र मिळणं अवघड होतं, म्हणून सर्वांनी कागदपत्राची पूर्तता आता करून ठेवा. ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस येईल, आपला अभ्यास चालू ठेवायचा. कागदपत्र तयार असतील, अभ्यास चालू असेल, जाहिरात आली, फॉर्म भरायचा,
आपला अभ्यास चालू ठेवायचा। त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस महत्त्वाचं काय अभ्यास करायची वेळ आहे ना, बाकीचं टेन्शन नको आपल्या डोक्याला। येते लक्षामध्ये, अरे माझं हे डॉक्युमेंट नाही, ते नाही, मग फॉर्म कसा भरू, आता शेवटची तारीख आली फॉर्म भरायची, डॉक्युमेंट उद्या मिळणार आहे, परवा मिळणार आहे। काही जण विचारतात सर पावती चालेल का, सर मी ऑनलाईन भरलंय तर त्याचे रिसिट चालेल का। या सर्व गोष्टी करण्यापेक्षा काय ना, आपले डॉक्युमेंट तयार ठेवा, ऐन वेळेस प्रॉब्लेम यायला नको। शेवटची वेळेस तुम्हाला माहिती आहे ऐन वेळेस फॉर्म भरला जात नाही, पेमेंट होत नाही, 1 तारीख राहिली, 2 तारीख राहिली, त्यामुळे कागदपत्र जे आहेत हे सर्व महत्त्वाचे काय करायचे सर्वांनी तयार ठेवायचे आहेत। क्लिअर। चलो जाता जाता सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय। ज्या पण महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची तयारी करत असतील, यासाठी आपण उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने ऑनलाईन रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच चालू केलेली आहे। या बॅचचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, तुमचे सर्व लेक्चर विद्यार्थी मित्रांनो, सर्व विषय मराठी, इंग्लिश, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता असेल, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुमचं ICDS असेल, ICDS आपण सेपरेटली डिटेलमध्ये घेणार आहोत। येते लक्षामध्ये, ICDS डिटेल सर्व टॉपिक कव्हर करणार, त्याची टेस्ट सिरीज असणार आहे, त्याच्या नोट्स असणार आहेत PDF स्वरूपामध्ये तुम्हाला मिळतील। आपण एकदा बॅच पूर्ण झाली तरी रिवाइज त्या ठिकाणी रिव्हिजन बॅच तुम्हाला सुद्धा त्यामध्येच मिळणार आहे, सर्व नोट्स मिळणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज आपली असणार आहे, लक्षात घ्या। आणि आपण जास्तीत जास्त प्रश्न उत्तराचा सराव करून घेणार आहे का, कारण की प्रश्न नेमकं कोणत्या पद्धतीचे येतात, तुम्ही कशा पद्धतीने पेपर सोडवू शकता, हे सर्व आपण याची तयारी करून घेणार आहे। महत्त्वाचं म्हणजे 1 वर्ष व्हॅलिडिटी असलेली ही बॅच आहे। काय 1 वर्ष व्हॅलिडिटी, की सर नेमकं 3 महिन्याची आम्ही बॅच घेतली आणि फॉर्मच म्हणजे जाहिरात यायलाच 3 महिने लागले, मग आमचा सराव नाही झाला, टेस्ट सिरीज नाही मिळाली, नोट्स नाही मिळाल्या, रिव्हिजन नाही मिळाली, असं कुठलाही प्रॉब्लेम नाही। डायरेक्ट 1 वर्षाची बॅच आहे। यामध्ये तुम्ही काय करू शकता, एकतर सर्व बॅच तुम्हाला डिटेलमध्ये आपण शिकवणार, महत्त्वाचं रिव्हिजन बॅच त्या ठिकाणी असणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे, PDF स्वरूपात नोट्स असणार आहे आणि जास्तीत जास्त प्रश्न उत्तराचा सराव असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय। ज्याही विद्यार्थी मित्रांना अंगणवाडी पर्यवेक्षिका या भरती संबंधी कुठलाही प्रश्न असेल, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यावर रिप्लाय मेसेज येईल, कॉल येईल, कशाच्या माध्यमातून तुमच्याशी आमची टीम कॉन्टॅक्ट करेल, हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय। जर बॅच जॉईन करायची असेल तर काय करू शकता, परत या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे आपलं ॲप आहे, हे ॲप काय करायचं तुम्ही डाउनलोड करायचंय। त्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका एक बॅच आहे आपली आणि त्यामध्ये खूप डेमो लेक्चर्स आहेत, बरेचसे एक विषयाचे 1-2 डेमो लेक्चर आपण ऑलरेडी टाकलेले आहेत। तुम्ही ते डेमो लेक्चर बघा, क्वालिटी बघा, त्यानंतर बॅच जॉईन करा। येते लक्षामध्ये, बरेचसे विद्यार्थी मित्र आपलं दररोज संध्याकाळी 4चं GK अतिसंभाव्य प्रश्नाचं लेक्चर बघतायत, 10 वाजताचं आपलं चालू घडामोडीचं लेक्चर बघतायत। हे दोन्ही लेक्चर डेली फ्री असतात YouTubeवर, ते लेक्चर तुम्ही बघा, क्वालिटी बघा, नंतर बॅच जॉईन करा। हे महत्त्वाचं काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे तुम्ही। फक्त फी आहे आपली 2999 रुपये, लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून एकदा डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता। तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता। व्हिडिओ खाली कमेंट करा नक्की की तुम्हाला अजून कोणते प्रश्न आहेत, कोणते डाऊट आहेत, त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवत राहणार आहे। क्लिअर आहे सर्वांना। चलो तर थांबूयात आपण या ठिकाणी। तुमचे नवीन काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवून आणणार आहोत। क्लिअर। चलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, नक्की आपलं ॲप डाउनलोड करा, ॲपवर डेमो लेक्चर्स नक्की बघा। व्हिडिओ आवडला असला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जरूर शेअर करा, अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे। थँक्यू।